सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 4,000 मेडिकल दुकानंही या संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही औषध दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत। सोलापुरात औषध विक्रेता बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आढावा घेतलाय आफताब शेख यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच औषध दुकानं मेडिकल जे आहेत ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या सोलापुरातल्या प्रसिद्ध अशा हुमा मेडिकलच्या समोर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय सकाळपासूनच हुमा मेडिकल असेल किंवा आसपासची जी सगळी मेडिकल आहेत ती बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर एरवी 24 तास सुरू असणारी ही मेडिकल आज सकाळपासून बंद असल्याचं पाहायला मिळतंय। ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यात यावी, त्याशिवाय कॉर्पोरेट कंपन्यांतर्फे जे भरमसाठ डिस्काउंट देऊन जीवघेणी स्पर्धा केली जाते ती थांबवण्यात यावी, जीवघेणे आणि बनावट औषधांची विक्री थांबवण्यात यावी, अशा 3 प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनतर्फे आज संपाची हाक देण्यात आलेली आहे। आणि त्यानुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक मेडिकल जे आहेत ते सकाळपासून बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संघटनेच्या वतीनं जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार जवळपास 4,000 मेडिकल दुकानं जी आहेत ती सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधली बंद असल्याचं सांगण्यात आलं आहे। अत्यावश्यक वेळेमध्ये रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही मेडिकल दुकानं ही सुरू ठेवण्यात आली आहेत आणि त्याची माहिती जी आहे ती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे। ऑनलाईन विक्री औषधांची बंद करण्यात यावी, भरमसाठ डिस्काउंट थांबवण्यात यावं, जीवघेणी स्पर्धा थांबवण्यात यावी, त्याशिवाय औषधांमधली जी बनावटगिरी आहे ती थांबवण्यात यावी, अशा प्रमुख 3 मागण्या ज्या आहेत या औषध विक्रेत्यांच्या आहेत। आणि त्यानुसार आज दिवसभरामध्ये हा संप होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला सकाळपासूनच प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।